गोकुळवर सत्ता कोणाची, निवडणूक की प्रशासक? आणि कोल्हापूरच्या सहकारच्या राजकारणात आता नेमका गेम चेंज काय होणार, सगळं समजून घेऊयात या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। कोल्हापूरच्या राजकारणाची आणि सहकाराची एक महत्त्वाची अर्थवाहिनी असणाऱ्या गोकुळ दूध संघावर आता एक मोठा न्यायालयीन ट्विस्ट आलाय। त्यामुळे गोकुळची निवडणूक ही विद्यमान संचालक मंडळाची मुदतवाढ आणि पुढचं संपूर्ण राजकारण या नव्या वळणावर पोहोचली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं स्पष्ट शब्दात सांगितलंय की अवसायनातील 1320 संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय गोकुळची निवडणूक होणार नाही। न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या डिव्हिजन बेंचनं सर्व बाजू ऐकल्यानंतर स्पष्ट केलंय की या 1320 संस्था एकूण सभासद संस्थांपैकी 20% अधिक आहेत। त्यामुळे त्यांना वगळून गोकुळची निवडणूक घेणं शक्य नाही। न्यायालयानं 75 ते 80 दिवसात सर्व सुनावण्या पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत आणि त्यानंतर पात्र मतदार निश्चित केले जातील। सुधारित प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध होईल, मग हरकतींसाठी 1 महिन्याचा कालावधी दिला जाईल, मग त्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर करून निवडणूक प्रक्रिया सुरू होईल। दरम्यान गोकुळकडून निवडणूक प्रक्रिया फेब्रुवारीत सुरू झाली असून एप्रिलमधील कायदा बदल लागू होत नाही असा दावा करत विद्यमान संचालक मंडळाला नवं मंडळ येईपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली होती। मात्र कोर्टानं हा दिलासा देण्यास नकार दिलाय। 4 मे रोजी मुदत संपल्यावर प्रशासक नियुक्तीची शक्यता आता अधिक बळकट झाली आहे। याचिकाकर्त्यांच्या बाजूनं अवसायनातील संस्थांना वगळून निवडणूक होऊ नये अशी ठाम भूमिका मांडण्यात आली। त्यासाठी याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी तर गोकुळनं न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप सुद्धा केला। या निर्णयानंतरच राजकीय प्रतिक्रिया देखील तितक्याच तीव्र झाल्या आहेत। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासक नियुक्ती ही कायद्यानुसार औपचारिक बाब असल्याचं सांगत गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याचं स्पष्ट केलंय। मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही असं म्हणत त्यांनी महायुतीची भूमिका अधोरेखित केली आहे। तर दुसरीकडे सतेज पाटील यांनी 1200 संस्थांवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं। 5 मे नंतर आपली भूमिका जाहीर करू असं सांगतानाच महायुती जर पक्षीय राजकारण घेऊन समोर येणार असेल आणि समोर जाणार असेल तर आम्हीही समविचारी शक्तींना सोबत घेऊन मैदानात उतरू असा इशारा दिलाय। एकीकडे न्यायालयीन प्रक्रिया, दुसरीकडे प्रशासकाची शक्यता आणि तिसरीकडे महायुती विरुद्ध विरोधक असा राजकीय सामना। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गोकुळवर प्रशासक बसल्यानंतर पुढचं राजकारण कुणाच्या बाजूने फिरणार? महायुतीचं पॅनल बाजी मारणार की विरोधक सभासदांच्या जोरावर सत्ता राखणार? तुम्हाला काय वाटतं? गोकुळच्या या राजकीय घडामोडीत कोण किंग मेकर ठरणार? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।